नमस्कार. आज उल्हासनगर झोनमध्ये उल्हासनगर महानगरपालिका आणि पोलीस विभागातर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे शांतता कमिटी तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये माननीय मॅडम आणि आम्ही जे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या ज्या सूचना होत्या आणि आपला गणेश उत्सव जो आहे तो पर्यावरणपूरक आणि ध्वनी प्रदूषण विरहित कसा होईल या अनुषंगाने मुख्यतः त्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या. यामध्ये आपण DJ वापर यावरची जी बंदी आहे त्याविषयी सांगण्यात आलेलं आहे. शिवाय जो गुलालाचा वापर होतो ज्यामुळे बरेचसे स्किनचे प्रॉब्लेम होतात, एलर्जी होती, त्या अनुषंगाने फुलांचा वापर केला तर ते जास्त हितावह असणार आहे याविषयी आपण सांगितलेलं आहे. तसेच आपण जे मगाशी आपण प्रश्न विचारला जो मंडपाचा प्रश्न होता त्यात क्लिअर कट आपण सांगितलेलं आहे की 25% जास्त जे मंडप आहे ते रोडला जास्त असू नये. या अनुषंगाने ज्यावेळेस ते ॲप्लिकेशन करतात एक खिडकी योजना महानगरपालिकेतर्फेही राबवण्यात येते. त्यांच्या ॲपमार्फत ही परमिशन दिली जाते आणि ज्यावेळेस आमच्याकडं ते ऑनलाईन ॲप्लिकेशन येतं त्यामध्ये आमचे जे गोपनीयता कर्मचारी असतात PSI असतात ते जाऊन जागावरती पाहणी करून जागा पाहणी अहवाल NOCच्या स्वरूपात सबमिट केल्यानंतर मंडप परमिशन मिळत असते आणि तीच जी पद्धत आहे ती ह्या वर्षी पण आम्ही राबवणार आहोत. त्यातले जवळपास आता 82 मंडळांचे ॲप्लिकेशन जे आहेत ते आम्हाला प्राप्त झालेले आहेत. आता सध्या स्थळ पाहणी सुरू आहे. सर, मागच्या वर्षी ज्या मंडळांनी कायद्याचं पालन केलं नाही त्यांना यावर्षी परवानग्या देण्याबाबत काय विचार केला जाईल? त्याविषयी ज्या गुन्हा दाखल असेल किंवा MPCBला प्रस्ताव गेला असेल त्याचा निश्चितच आम्ही विचार करणार आहोत. यावेळेस आपण मागचा जो पूर्व इतिहास आहे किंवा ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहे परवानगी देताना आम्ही निश्चित त्याच्यामध्ये विचार करूनच परवानगी देणार. सर, आगमन मिरवणुका आणि विसर्जनाच्या मिरवणुका ह्या आता म्हणजे आगमनाच्या सुरू झाल्या आहेत आणि विसर्जनाची मिरवणूक ही अनंत चतुर्दशीच्या 2 दिवस नंतर. त्यामध्ये मिरवणुकीच्या ज्या परवानग्या असतात त्या पोलीस स्टेशन स्तरावरती आपण देत असतो. आपल्याकडे 10व्या आणि 11व्या दिवशी मिरवणुका असतात. त्याची रीतसर परवानगी त्यांनी घेतली असेल तर निश्चितच त्यांना आपण कुठली आडकाठी करणार नाही. परंतु विना परवाना जर मिरवणूक काढली तर निश्चितच आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत. वेबसाइट बनानी है तो टेंशन किस बात की? THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी है ना. सिर्फ 15,000 से वेबसाइट डेवलपमेंट